नमस्कार सगळ्याक कोंकणी किचनात तुमगेल स्वागत असा। आज हांवें केला जिरा शरबताचो मसालो किंवा एक प्रीमिक्स बी तुम्ही म्हणू शकतात। हे तुम्ही एक पटी करून दवरल्यार 1 ते 2 महिनो उपयोग करू शकतात आणि जर तुम्ही फ्रिजात दवरल्यार हे जास्त महिने बी बरे टिकता मसालो आणि जास्त वेळ लागना हे मसालो करूक। चला आम्ही हो मसालो कश करचे म्हण पळया आणि ही रेसिपी आवडल्यार कोंकणी किचनाक लाईक शेअर आणि सबस्क्राइब करूक विसरू नका। जिऱ्या शरबत मसाला करूसाठी हांव हिंगा अर्ध कप जिरे घेतला, तसेच एक 10-12 मिरी घेतलात। जास्त मिरी घेतला मात्र असे तिखटसाण अशी एक मात्र शरबताक घेतला। तसेच हांव 1 चमचो चाट मसाला आणि 1 चमचा हिंगा काळी मीठ घेतला। काळी मिठान बी ह्याची टेस्ट इलो बरो येता, जसे आम्ही बाहेर मार्केटात पितात शरबत तस सारखं येता। आणि तसेच हा हिंगा 1 कप इतले साखर घेतला। आता मी पहिल्या जिरे आणि मिरी मात्र भाजून घ्या। हा हिंगा कायल गरम कर दवरला। आता मी तितूत जिरे आणि मिरी घालून घ्या आणि हे मात्र भाजून घ्या। आमके जास्त भाजचे ना, मात्र असे वास येतपर्यंत भाजून घेऊचे, एकदम काळ करचे नाही का। जिरे आता बरे भाजले। आता हे गॅस बंद कर, हे मात्र थंड करू दवरता। आता मी हे भाजून घेतले, वाटून घ्या, सुकेत वाटून घेऊचे। हा वाटून घेतले। आता मी हे एक पटी चाळून घ्या। चाळले पर हे थोडेसे जाड शुल्ले। आता हे परत मिक्सरात वाटून घेता आणि परत असेच कन चाळ घेते हे सगळे। आता तितूत बाकीचे मसाला घालून घ्या, चाट मसाला, काळे मीठ आणि हे बरे कन मिक्स करून घेऊचे। हिंग काळे मीठ आणि चाट मसाला तुमगे आवडीप्रमाणे थोडे कमी जास्त करू शकता। आता मी हो मसालो एक बॉटलात भरून दवरया। हे तुम्ही अशात बी यूज करू शकतात आणि हे जे आम्ही सिरप कन घेऊन बी यूज करू शकतात। हे आता तुमका हे जे सिरप बी कन दाखयता ते कश करचे म्हण। सिरप करू हा हिंगा एक आयरीत 1-1.5 कप उदक घालून घेतला। आता ते थोडा वेळ गरम करू दवरया। हा तितूतले 2 चमचे पावडर खांड घेतला आणि बाकीच घालते असं। आता हे बरे मिक्स करून घेऊचे। आता तितूत 1 कप इतली साखर घालून घेऊचे। हिंग साखर तुम्ही तुमगे आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। आता ते पुरा बरे कन मिक्स करचे। एक मात्र बरो खतखत येतपर्यंत असे हालते राखचे। आता आमगे हिंगा जिऱ्याचे सिरप तयार झाले। हे आमक जास्त पाक अश करून घेऊची ना, मात्र असे का चिकटसाण येईल का पळोचे। हे पळया चिकटसाण येईल का आणि एक तार बी अशी काय करची गरज ना, फक्त चिकट झाले पळून घ्या। गॅस बंद करून घेऊचे। आता हांव गॅस बंद करते असा आणि हे आता थोडा वेळ असे थंड करू दवरचे आणि थंड झाल्यावर हे एक बॉटला घाल दवरचे। सिरप आहे थंड कन गाळण घेऊन एक बॉटला घाण घेतले। आता मी हे जे सोडा आणि शरबत कश करचे म्हण पळया। पहिला हांव पावडर घालून शरबत कश करचे म्हण दाखयते असा। त्याच्यासाठी हा एक ग्लास घेतला
तितून 2 चमचो जिऱ्या मसाला घालून घेवचे। थोडीशी साखर, आम्ही ह्या मसाला साखर घातला आशिल्ले त्याच्यामुळे थोडीशी साखर घालून घेवची। हिंग तुम्ही साखर तुमगेल्या आवडीप्रमाणे घालून घेवचे, घाण झाला बी चलता साखर। तशेंच हांव पुदिना थोडे पान बारीक कट करून घालू लागला। बर्फ घालून घेवचे, उदा, शब्द्या बी, हे शब्द्या बी पहिल्यात भिजवून दवरिले 10 मिनिटं। आणि हे पळय आमगेले हिंगा जिऱ्या शरबत तयार झाले। हा हिंगा जिऱ्या मसाला पावडरात उदा घालून दाखयला, तसेच तुम्ही सोडा घालून हे सोडा तयार करून घेवचे। आता आम्ही सिरप घालून घेऊन सोडा कश करचे ते पळया। सोडा करू, हा हिंगा सिरप घालून घेते असा। दोन चमचे सिरप घालून घेतलाय, बर्फ घालून घेवचे। पुदिना पान बारीक कट करून घालू लागला हा। आता तितून सोडा घालून घेवचे आणि अशकन बरे करून मिक्स करून घेवचे पुरा। हिंगा आमगेले जिरा सोडा तयार झाले। हिंगा जिरा शरबत आणि जिरा सोडा तयार झाले। हे खूप सोपे आणि पटकन तयार जाता। हे तुम्ही कोणी गेस्ट येला बी त्यांच्यासाठी करून देऊ शकतात आणि हे तुम्ही तुमगेल मन येईल त्यांना पटकन करून पिऊ शकतात। रेसिपी आवडला कमेंट कर नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमगेल धन्यवाद।